झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या पटव्यातील काही खास घरगुती उपाय। टिप नंबर 1, खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने उकळून तयार तेलाने केसांना रोज मालिश करा। याने केस गळती थांबून केसांची वाढ होते। टिप नंबर 2, ज्या व्यक्तींचे फॅटी लिव्हर आहे त्यांनी चुकूनही आहारात दुधाचे सेवन करू नये। टिप नंबर 3, पोहे करताना त्यात शेवटी 1 चमचा साखर घाला। याने पोहे नरम आणि अधिक चवदार लागतील। टिप नंबर 4, तुम्हाला जर पोटाचा कोणताही आजार असेल तर आहारात मसूर डाळीचे सेवन जास्त प्रमाणात करा। टिप नंबर 5, हात पाय सुन्न पडण्याचा त्रास असेल तर 1 चमचा लिंबू रस 1 चमचा मधात मिसळून प्या। हा उपाय सलग 40 दिवस करा, याने तुम्हाला आराम मिळेल। टिप नंबर 6, शिळी भाकरी फेकून देण्याची चूक करू नका। शिळी भाकरी दुधासोबत कुस्करून खाल्ल्याने शुगर कंट्रोल मध्ये राहते आणि शरीराला एनर्जी मिळते। टिप नंबर 7, 2 ते 3 खजुरांच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती चांगली राहते, केस गळणे कमी होते, पचन संस्था निरोगी राहते। टिप नंबर 8, रात्री झोपण्यापूर्वी गुळासोबत दूध प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो आणि गॅस्ट्रिक संबंधित समस्या दूर होते। टिप नंबर 9, डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी किंवा बटाट्याचा रस नियमितपणे लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात। टिप नंबर 10, मुलतानी मातीमध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सूर्यकिरणांमुळे झालेले टॅनिंग काही मिनिटातच निघून जाते। टिप नंबर 11, दररोज 8 ते 10 मनुके खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते। यामध्ये असलेले लोह अशक्तपणा दूर करते आणि शरीरात रक्त वाढवते। टिप नंबर 12, 2 चमचे दूध आणि चिमूटभर हळद चांगले मिसळा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा। आठवडाभर असे केल्याने तुमच्या त्वचेचा रंग उजळेल। टिप नंबर 13, पपईचे तुकडे खाल्ल्याने टक्कल पडण्याची समस्या दूर होते आणि यामध्ये क्रिएटिन आणि जीवनसत्वे असतात जे तुमचे केस काळे आणि मुळापासून मजबूत करतात। टिप नंबर 14, पिझ्झा बनवण्यासाठी ज्या पिठाचा वापर केला जातो त्यामुळे रक्तातील साखरेची मात्रा वाढते। पिझ्झा सोबत बहुतांश लोक कोल्ड्रिंक घेतात जे त्याच्या परिणामाला आणखीन वाढवते। टिप नंबर 15, मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काकडीच्या साली मुंग्या बाहेर येतात त्या ठिकाणी ठेवा, त्यामुळे मुंग्या पळून जातील। टिप नंबर 16, पिरियड्स दरम्यान फक्त 1 केळी खाल्ल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते। टिप नंबर 17, दुधीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पोटाच्या समस्यांना दूर करून पचन संस्थेचे आरोग्य सुधारते। दुधीचा रस प्यायल्याने ऍसिडिटीची समस्या दूर होते। टिप नंबर 18, जर तुम्हाला तणाव असेल तर तुम्ही दही खाल्ले पाहिजे, कारण यामध्ये अमिनो ऍसिड असते जे तणाव कमी करते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवते। टिप नंबर 19, कडुलिंबाच्या पानांची गुलाबजल सोबत पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग धब्बे आणि पिंपल्सचे निशाण नाहीसे होतात। नंबर 20, बटाट्याचे वेफर्स बनवताना पाण्याला छान उकळी आल्यावर त्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकायची, त्यानंतर त्यामध्ये चिप्स टाकायचे। तुरटी टाकल्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र आणि खमंग होतात। टिप नंबर 21, जर तुमच्या पायांच्या टाचांची त्वचा फाटली असेल तर मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून लावल्यास टाचांवरील जखमा भरून येतात आणि टाचा नरम होतात। टिप नंबर 22, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा ब्लिचिंग पावडरचा वापर नक्की करा, यामुळे किडे मकोड्यांपासून संरक्षण करता येते। टिप नंबर 23, रोज गूळ खाल्ल्याने त्वचेवरील पिंपल्स आणि काळे डाग हळूहळू नाहीसे होतात आणि त्वचा अधिक उजळ आणि तजेलदार दिसते। टिप नंबर 24, कलिंगडाच्या बियांमध्ये इतर कोणत्याही बियांपेक्षा सर्वाधिक पौष्टिक तत्व असतात। त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, मॅंगनीज, फॉलेट, फॅटी ऍसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात। टिप नंबर 25, साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका, त्यामुळे घोरणे बंद होते। टिप नंबर 26, रोज तीळ खा, 1 महिन्यात हाडे मजबूत होतात। टिप नंबर 27, 1 आंब्याचे पान खा, त्यामुळे अपचन, मुख दुर्गंध जाते।
टिप नंबर 28 थायरॉइड साठी एक उपाय आहे. नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी उकळून ते पाणी प्या. टिप नंबर 29 पेरूची पाने खा. विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते, दात दुखत नाहीत. टिप नंबर 30 गाजराचा रस सलग 15 दिवस घ्या. कोणताही कॅन्सर होत नाही. टिप नंबर 31 रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात थोडीशी बडीशेप मिसळून प्यावे. याने लवकर म्हातारपण येत नाही. टिप नंबर 32 2 चमचे मुळ्याच्या रसात खडीसाखर मिसळून प्यायल्यास छातीत होणारी जळजळ थांबते. टिप नंबर 33 कावीळ झाली असेल तर गुळवेलाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कावीळ लवकर बरी होते. टिप नंबर 34 रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा आवळा पावडर दुधासोबत घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. टिप नंबर 35 जर डेंग्यू झाला असेल तर गुळवेल, तुळस, काळी मिरी आणि आले हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा. हा काढा दिवसातून 3 वेळा घ्यावा. टिप नंबर 16 रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी पेरूची 2 पाने मिठाच्या पाण्याने धुवून ती चावून चावून रस गिळावा. शुगर कंट्रोल मध्ये राहते. टिप नंबर 37 गरम पाण्यामध्ये औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो. टिप नंबर 38 जेवण करून लगेचच झोपी गेल्यास कान बधीर होतात. टिप नंबर 39 पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोमल आणि मुलायम होते. टिप नंबर 40 कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते. टिप नंबर 41 मेथीची भाजी गुळासोबत शिजवून खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. टिप नंबर 42 रोज रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा, नाहीतर युरिन इन्फेक्शन होऊ शकते. टिप नंबर 43 दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, यामुळे शरीराचे खूप नुकसान होते. टिप नंबर 44 ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची व काकडीचे सेवन करावे. टिप नंबर 45 निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. टिप नंबर 46 रोज हिरव्या गवतावर अनवाणी चालण्यामुळे दृष्टी सुधारते. नंबर 47 अनेकांना नखे कुरतडण्याची सवय असते. दातांनी नखे कुरतडू नयेत, त्यामुळे नजर कमकुवत होते. टिप नंबर 48 टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते. तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. टिप नंबर 49 सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 50 फ्रीज मधील पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. फ्रीज मधील पाणी शरीरासाठी हानिकारक असते. टिप नंबर 51 रोज हिरव्या गवतावर अनवाणी चालण्यामुळे दृष्टी सुधारते. आय होप हा आजूबाईचा बटवा तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.